गुड मॉर्निंग स्टुडंट. मी प्रकाश इंगळे. आज आपण फर्स्ट टॉपिकमधलं सीड अँड फ्रूट डेव्हलपमेंट बघत आहोत. सीड अँड फ्रूट डेव्हलपमेंट बघण्यापूर्वी जे आपण इन द प्रिवियस क्लास वी आर स्टडीड द फर्टिलायझेशन and the end part of our topic is आपण मागच्या टॉपिकला फर्टिलायझेशन पाहिलं आणि फर्टिलायझेशनमध्ये त्याचा एंड काय निघला होता, तर जे ओव्यूल आहे या ओव्यूलचं कन्वर्जन कशामध्ये झालं होतं? ओव्यूलचं कन्वर्जन सीडमध्ये झालं होतं. ओव्हरीचं कन्वर्जन फ्रूटमध्ये झालं होतं. आणि जो तिसरा पार्ट आहे इंटेग्युमेंट, या इंटेग्युमेंटचं सीड कोटमध्ये कन्वर्जन झालं होतं. तिन्ही पार्ट आपल्याला लक्षात घ्यायचे आहे. पहिला पार्ट काय होता? ओव्यूल. ओव्हरीमध्ये जे ओव्यूल असते या ओव्यूलचं कन्वर्जन कशामध्ये झालं आहे? सीडमध्ये झालं. जे ओव्हरी आहे या ओव्हरीचं कन्वर्जन कशामध्ये झालं? फ्रूटमध्ये झालं. आणि तिसरा जे आहे, जे आउटर पार्ट आहे इंटेग्युमेंट, दोन पार्ट पाहिले होते, इंटेग्युमेंट आउटर आणि इन्नर. या इंटेग्युमेंटचं कन्वर्जन सीड कोटमध्ये होते. आता या सीड कोट, आता सीड आणि फ्रूटचं डेव्हलपमेंट कसं होते बघा. सीड समटाइम्स कन्सिस्ट ऑफ टू डिस्टिंक्ट कवरिंग टिपिकल आउटर सीड कोट. The testa and inner membrane is tegmen. आता जर पाहिलं आपण तर यामध्ये बघा, या सीड कोटला आपल्याला एक कवरिंग दाखवलेली आहे. हे बाहेरील कवरिंगला आपण म्हटलेलं आहे टेस्टा, आउटर लेयर म्हणतो आपण त्याला, आणि जो आतमधली लेयर आहे त्याला टॅगमेन. एवढं लक्षात आलं? सीडचा पार्ट पाहता आपण. द न्यूसेलस इन द ओव्यूल मे परसिस्ट इन सम जेनेरा लाईक ब्लॅक पेपर अँड बीट इज थिन पेपरी लेअर द पेरिस्पर्म. आता हे पेरिस्पर्म काय आहे की जे ब्लॅक पेपर अँड बीट आहे, ब्लॅक पेपर म्हणजे आपण त्याला मिरे म्हणतो आणि बीट म्हणतो, याच्या न्यूसेलसच्या पार्टला असे एक काय थिन पेपरी लेअर तयार होते. त्याला आपण काय म्हणतो? पेरिस्पर्म म्हणतो. ठीक आहे. आपल्याला इथं दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. जे सीड कोट आहे या सीड कोटच्या कवरिंगला दोन पार्ट येतील. वरचे जे कवरिंग आहे त्याला म्हणायचं आहे टेस्टा, आणि ज्याचे आतमधली लेअर असेल त्याला म्हणायचं आहे टॅगमेन. टेस्टा आणि टॅगमेन. आणि जी ब्लॅक पेपर आणि बीट आहे यामध्ये न्यूसेलसच्या जे ओव्यूल आहे, न्यूसेलसमध्ये जे ओव्यूल असते त्याला एक पेपरी लेअर तयार होते आणि या पेपरी लेअरलाच काय म्हटलेलं आहे? पेरिस्पर्म. एक असा एक थर तयार होते, त्यालाच आपण पेरिस्पर्म म्हणतो. पुढे बघा, सीड अँड फ्रूट डेव्हलपमेंटमध्ये इन सम सीड फूड रिझर्व इन द एंडोस्पर्म आर पार्शियली यूज इन द डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो. दस द रिझल्टंट सीड इज एंडोस्पर्मिक और अल्ब्युमिनस. और इथं आता दोन सांगितलेले आहे, एंडोस्पर्मिक आणि नॉन एंडोस्पर्मिक. आता हे दोन पार्ट आहेत. या पहिल्या पार्टमध्ये काय होते बघा, इन सम सीड, काही सीडमध्ये फूड रिझर्व राहते. कुठं राहते? एंडोस्पर्ममध्ये. काही प्रमाणात काय पार्शियली, म्हणजे काही प्रमाणात एंडोस्पर्ममध्ये फूड रिझर्व राहते. आणि जिथं रिझर्व राहते आणि हे रिझर्व फूड कशाच्या कामी पडते, तर डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो. एम्ब्रियोच्या डेव्हलपमेंटसाठी हे जे रिझर्व फूड आहे हे
कामी पडते. असे जिथं एंडोस्पर्ममध्ये रिझर्व फूड स्टोअर होईल आणि स्टोअर झाल्यानंतर एम्ब्रियोच्या कामी पडेल तेव्हा त्याला काय म्हणायचं आहे, एंडोस्पर्मिक सीट. आता एंडोस्पर्मिक सीट कोणकोणते आहे, कॅस्टर, कोकोनट आणि मेज. कॅस्टर म्हणजे एरंडी असेल किंवा कोकोनट असेल किंवा मेज असेल, हे त्याचे एक्झाम्पल आहे. आणि ज्यामध्ये आता याच्या अपोजिट असेल, इन सम सीड एम्ब्रियो ॲब्सॉर्ब फूड रिझर्व फ्रॉम द एंडोस्पर्म कम्प्लिटली ड्युरिंग इट्स डेव्हलपमेंट स्टेजेस. म्हणजे एंडोस्पर्म इथं काय झालेलं आहे, कम्प्लिटली यूज केलेलं आहे. आणि कम्प्लिटली यूज केल्यामुळे तिथं नॉन एंडोस्पर्मिक आपण त्याला म्हटलेलं आहे. एंडोस्पर्म डिसॲपियर इन मॅच्युअर सीट. इथं महत्त्वाचा पॉईंट आहे, एंडोस्पर्म काय आहे, डिसॲपियर होते, आपल्याला ते दिसत नाही आहे. एक्झाम्पल आहे याचे पी आणि बीन. आता तुम्ही म्हणता, आपल्याला सर्वाला प्रश्न पडला असेल की हे एंडोस्पर्म काय आहे, तर हे एका आपण फिगरच्या माध्यमातून बघू. आता ही दोन डायग्राम आहेत. हे दोन डायग्राम, एक आहे बीन सीड, वाटाण्याचं झाड आहे, आणि एक आहे मेज सीड. एक आहे डायकॉट आणि दुसरा आहे मोनोकॉट. डायकॉट आणि मोनोकॉट. आता डायकॉट म्हणजे काय, ज्यामध्ये आपल्याला दोन अशा प्रकारचे डायकॉटिलेडॉन मिळतील, द्विबीजपत्री मिळतील, त्याला आपण म्हणायचं आहे डायकॉट. आणि ज्यामध्ये सिंगल असेल तर एक बीजपत्री, त्याला मोनोकॉट म्हणायचं आहे. तर यामध्ये बघा, एपिकोटाईल, हायपोकोटाईल, रॅडिकल, कॉटिलेडॉन, सीड कोट हे पार्ट आहेत. आता कॉटिलेडॉन हे आपण इथं दोन कॉटिलेडॉन आहे म्हणून याला डायकॉट म्हटलेलं आहे. इकडं सिंगल मोनो आहे म्हणून, एकच आहे म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, मोनोकॉट. आपण एंडोस्पर्म पार्शियली पाहिले होते. आता हे एंडोस्पर्म नेमकं तुमच्या लक्षात येण्यासाठी हे एंडोस्पर्म इथं दिलेलं आहे. ठीक आहे, बघा आता हे एंडोस्पर्म, हेच दोन आकृत्या आहेत, ह्याच दोन डायग्राम आहेत. हे खालच्या ह्याच्यात तुम्हाला दाखवतो. नॉन एंडोस्पर्मिक अँड एंडोस्पर्मिक सीट. नॉन एंडोस्पर्मिक अँड एंडोस्पर्मिक सीटमध्ये फरक काय आहे बघा. एंडोस्पर्म हे येलो कलरमध्ये आपल्याला एंडोस्पर्म दिसते. म्हणजे जेव्हा फूड रिझर्व असले आणि रिझर्व असल्यानंतर त्याचा पार्श्वली काही भाग एंडोस्पर्मचा जिथं दिसेल, पार्श्वरी भाग काही राहील आणि एम्ब्रियो डेव्हलपमेंट होईल, तेव्हा त्याला काय म्हणतात, एंडोस्पर्मिक सीट. आणि इकडं तुम्हाला येलो पार्ट कोणता दिसते काय, कुठल्याही प्रकारचा येलो पार्ट नसल्यामुळे इथं काय, नॉन एंडोस्पर्मिक सीट तयार झालेले आहे. एंडोस्पर्मिक सीट आणि नॉन एंडोस्पर्मिक सीट. तर एंडोस्पर्मिक सीटचं एक्झाम्पल काय दिलं होतं आपण, कॅस्टर, कोकोनट आणि मेज. आणि नॉन एंडोस्पर्मिकचं काय दिलं होतं, पी आणि बीन. हे दोन एक्झाम्पल दिले होते. ठीक आहे, आता पुढे बघू. Cotyledon in some non-endospermic seed act as a food storage. In other, they are first photosynthetic organ. Micropyle persist as a small pore in a seed coat, allowed to water entry and oxygen to soaking. Fruit development is triggered by hormone produced by developing seed. The ovary begin to differentiate into fruit and ovary valve develop into pericarp. Pericarp is basically 3 layers which get differentiate into fleshy fruit like mango, coconut. आता हे जे कॉटिलेडॉन्स आहेत, कॉटिलेडॉन्स म्हणजे एक बीजपत्री असतील, द्विबीजपत्री असतील, म्हणजेच नॉन एंडोस्पर्मिक सीड असतील, ते काय करतात, ॲक्ट ॲज अ फूड स्टोरेज. त्याचं काम काय करतील, फूड स्टोरेज करण्याचं काम करतील. आणि फर्स्ट फोटोसिंथेटिक ऑर्गन असतील ते.
मायक्रोपाईल जे आहे, मायक्रोपाईल म्हणजे जिथं एंट्री होते, आपण ओव्हलच्या पार्टमध्ये एंट्री होते, त्यासाठी काय स्मॉल पोअर असते त्यासाठी, आणि सीड कोट अलाउड टू एंट्री वॉटर अँड ऑक्सिजन. आता इथं हे सीड आहे, या सीडमध्ये आपल्याला पेरिकार्प दाखवलेलं आहे. आता हे पेरिकार्प काय आहे? पेरिकार्पमध्ये पेरिकार्प इज अ फ्लेशी fruit like mango and coconut. Fruit development is triggered by hormone. आता जर आपण पाहिलं तर फ्रूट काय करते? हार्मोन्सच्या सहाय्याने सीडला डेव्हलपमेंट करते. आता ते हार्मोन्स कोणते आहे? ओव्हरी बिगिन्स टू डिफरन्शिएट अँड फ्रूट वॉल डेव्हलप इन टू पेरिकार्प. आता हे पेरिकार्पच्या सहाय्याने काय होते? या ठिकाणी हे बघा, हे पेरिकार्प आहे. आता हे पेरिकार्प म्हणजे काय? हे जे फ्लेशी फ्रूट आंबा जर पाहिला आपण, त्यामधला जो रस निघते, जे फ्लेश निघते, त्याला काय म्हटलेलं आहे? पेरिकार्प. आता या पेरिकार्पमध्ये सुद्धा 3 पार्ट येतात: एंडोकार्प, मेसोकार्प आणि एक्झोकार्प. म्हणजे सगळ्यात बाह्य भागाला येईल, इथं 3 पार्ट पडतील. एक्झो हा जो मधला भाग आहे तो मेसो, आणि सगळ्यात आतलाच आहे तो एंडो. असे 3 पार्ट पेरिकार्पचे पडतात. आणि हा सर्वात मधला पार्ट जो आहे, हा आहे फ्लेशी म्हणजे जिथून आपण रस सर्व घेतो.